भारतात बी.एड करणारे ऑस्ट्रेलियात बनू शकतात शिक्षक. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, किती मिळतो यासाठी पगार. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर भारतामध्ये एकंदरीत शिक्षक पदवी म्हणजेच बी.एड करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. आता अशा बी.एड करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक बनण्याची एक उत्तम संधी चालून आलेली आहे. कारण भारतात बी.एड करणाऱ्या लोकांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षकाची भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला शिक्षकांना ऑस्ट्रेलियामध्ये किती पगार मिळतो तेही सांगणार आहे. त्यामुळेच या व्हिडिओवर आपण बनून राहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त उमेदवारांना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया की भारतात बी.एड करणारे ऑस्ट्रेलियात कसे बनू शकतात शिक्षक. तर भारतात बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच बी.एड शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातील बहुतांश लोक असे आहेत ज्यांनी बी.एड पदवी घेतली परंतु आजही नोकरीच्या शोधात आहेत. काही लोकांना नोकरी मिळाली आहे परंतु बरेच जण कामासाठी वणवण भटकत आहेत. या लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. भारतात बी.एड करणाऱ्या लोकांना ऑस्ट्रेलिया जाऊन शिक्षक बनण्याची एक संधी चालून आलेली आहे. बी.एड पदवी असलेल्यांना ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या पदवीचे मूल्यांकन कसे करून घ्यावे आणि तेथील नोंदणी प्रणाली कशी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अध्यापन हा एक नियंत्रित व्यवसाय आहे. याचा अर्थ शिक्षक होण्यापूर्वी भारतीय पात्रता अधिकृतपणे मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. भारतात बी.एड पदवी असलेले लोक ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक कसे होऊ शकतात हे आपण आता जाणून घेऊया. याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे SITSL द्वारे कौशल्यांचे मूल्यांकन करून घेणे. जेव्हा एखादा परदेशी नागरिक अध्यापनाच्या नोकरीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये येतो तेव्हा त्याला काम सुरू करण्यापूर्वी आपल्या पात्रतेचे मूल्यांकन करून घेणे आवश्यक असते. शिक्षकाच्या बाबतीत त्यांची पात्रता बी.एड असते जी अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट फॉर टीचिंग अँड स्कूल लीडरशिप जिला आपण म्हणतो AITSL ही संस्था परदेशी शिक्षकांच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी जबाबदार आहे. संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया त्यांच्या वेबसाईटवर 3 टप्प्यांमध्ये यात दिलेली आहे. आता शैक्षणिक पात्रतेची पडताळणी बघा. तर AITSL सर्वात आधी भारतीय व्यक्तीने मिळवलेली बी.एड ही पदवी ही ऑस्ट्रेलियाच्या 4 वर्षांच्या टीचिंग एज्युकेशन पात्रतेच्या समकक्ष आहे किंवा नाही हे तपासेल. ही प्रक्रिया AITSL वेबसाईटवर कागदपत्रे सादर करण्यापासून सुरू होते. त्यानंतर दुसरी स्टेप असते इंग्रजी भाषेचा पुरावा. भारतीय शिक्षकांना त्यांच्या इंग्रजी भाषेतील प्रावीण्य सिद्ध करावे लागेल कारण ऑस्ट्रेलियामध्ये जी शैक्षणिक भाषा आहे ती इंग्रजी आहे. यासाठी सामान्यतः IELTS परीक्षेतील गुणांची आवश्यकता असते ज्यामध्ये वाचन आणि लेखन विभागात किमान 7.0 बँड स्कोअर आणि स्पीकिंग श्रेणीमध्ये 8.0 बँड स्कोअर असणे आवश्यक आहे. मग यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर भारतीय व्यक्तींनी त्यांच्या सर्व पदव्या, शैक्षणिक कागदपत्रे आणि एका वरिष्ठ शिक्षकाच्या देखरेखीखालील अध्यापन सरावाची कागदपत्रे AITSL वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर कौशल्य मूल्यांकन सुरू होईल. त्यानंतरची स्टेप असणार आहे राज्याकडून शिक्षक नोंदणी मिळवणे. आता एकदा AITSL ने कौशल्य मूल्यांकनाला मान्यता दिल्यावर राज्य नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. याचा अर्थ असा की AITSL भारतीय शिक्षक ऑस्ट्रेलियामध्ये शिकविण्यासाठी पात्र आहेत हे प्रमाणित करेल. शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ज्या राज्यात शिकवायचे आहे त्या राज्याच्या शिक्षक नियामक प्राधिकरणाकडे ज्याला आपण टीचर रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणतो त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे नोंदणी करावी लागेल. उदाहरणार्थ जर एखाद्याला न्यू साऊथ वेल्स मध्ये शिकवायचे असेल तर त्यांना NESA कडे नोंदणी करावी लागेल.
प्रत्येक राज्यात शिक्षकांसाठी वेगवेगळ्या आवश्यकता असतात, त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी या आवश्यकतांची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. मग आता ऑस्ट्रेलियात जॉबसाठी कोणता विजा हवा? तर ऑस्ट्रेलियात शिकवण्याचा मार्ग कायदेशीर अधिकारांवर अवलंबून आहे. या ठिकाणी भारतीय शिक्षकांना शिकवण्याचा अधिकार तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांच्याकडे आवश्यक व्हिसा असेल. आधी स्किल मायग्रेशन अनेक शिक्षक कुशल स्थलांतर व्हिसासाठी जसे की सब क्लास 189, 190 किंवा 491 व्हिसा अर्ज करण्यासाठी AITSL कौशल्य मूल्यांकनाचा वापर करतात. कारण माध्यमिक शाळेतील शिक्षक अनेकदा स्किल्ड ऑक्युपेशन सूचीमध्ये समाविष्ट असतात. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यात एक सरकारी स्कूल टीचर आहे ज्यांनी एका व्हिडिओतून भारतात BEd करणारे कशा प्रकारे ऑस्ट्रेलियात टीचर बनू शकतात हे सांगितलेले आहे. यामध्ये बघा, शेवटचा जो मुद्दा आहे तुमच्या सर्वांच्या आवडीचा तो आहे ऑस्ट्रेलियात शिक्षकांना पगार किती मिळतो. तर व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीनुसार ऑस्ट्रेलियात शिक्षकांचा पगार प्रत्येक राज्याच्या हिशोबाने वेगवेगळा असतो. जर देशातील सरासरी पगार काढला तर 1.3 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयाच्या अंदाजे 70 लाख रुपये हा तिथला वार्षिक पगार आहे. त्याचप्रमाणे बालवाडी शिक्षकाचा सरासरी जो वार्षिक पगार आहे तो आहे 95,000 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच अंदाजे आपण काढलं तर 65 लाख. गेल्या वर्षभरात शिक्षकांच्या पगारामध्ये 3.6% वाढ सुद्धा झालेली आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियात जर तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली तर तुम्ही वर्षाला एकंदरीत 70 लाख रुपये आणि जर बालवाडी शिक्षक म्हणून तुम्हाला जर नोकरी लागली तर वर्षाला 65 लाख रुपये तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक म्हणून कमवू शकता. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी खास घेऊन आलो होतो कारण यामध्ये भारतामध्ये बहुसंख्य BEd झालेले जे उमेदवार आहेत त्यांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागते आणि मग अशांना ज्यांना परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियात एक सुवर्ण संधी शिक्षक होण्याची चालून आलेली आहे. याबद्दलची सविस्तर प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेतलेली आहे आणि पगार किती मिळतो तेही मी तुम्हाला सांगितले. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओसाठी आपण नेहमी यूट्यूबवर सर्च करत राहा माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. आणि जर आपल्याला 28 जूनची TET पास करायची असेल आणि त्यासाठी आवश्यक असलेले जर व्हिडिओज हवे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. पुन्हा एकदा आपण जाता जाता या व्हिडिओला न चुकता लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. एवढीच मी आपल्याला शेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.